आत्या, तुम्हाला भूक लागली असेल तर मी काही बनवून देऊ का तुम्हाला? नको नको, मंजिरींचं काय झालं कळलं नाही ना. खरं तर एक घास पण कशाखाली उतरत नाहीये माझा. पण काय करणार ना, मला गोळ्या घ्यायच्या का म्हणून जरा थोडंसं खातीये. आत्या, मी खरंच सांगते तुम्हाला, तुम्ही खाऊन घ्या ना, काही हरकत नाही. मी बनवू काय? नाही नाही, माझं खाऊन झालं आहे. गोळी पण घेऊन झाली आहे, थोडंसंच जरा खाते. अथर्वचा फोन आला होता का? नाही आला. बरे देवा, काय गरज होती ना मंजिरी वहिनींना जायची. छे, बरं हे ठेवून दे आतमध्ये, नीट झाकण लाव. हं मीरा, आई साहेब ठीक असतील ना ग? वेदाच्या बाबांनी खूप टेन्शन घेतलंय ग. त्यांचा खूप जीव आहे आईसाहेबांवर. आता कुठे आनंदाचे दिवस येत होते त्यांच्या आयुष्यात. वेदा आणि त्यांचं नातं खूप छान होत होतं. आईसाहेबांना काही झालं ना तर त्यांना सहन नाही होणार ग. मीरा, असं काहीही होणार नाही, तू काळजी करू नकोस. हा, आणि आता तूच म्हणालीस ना अथर्वचा खूप जीव आहे आईंवर, मग ते कसं काय होऊ देतील त्यांना? आणि बाबाही गेले आहेत ना त्यांच्यासोबत. फार विचार करू नकोस. बरं, तुला माहितीये का आज काय आहे? आज पिठोरी अमावस्या आहे आणि आजचा दिवस मातृदिवस म्हणून साजरा करतात. मग आजच्या दिवशी महागौरी माता आईंना कसं काय होऊ देतील? तर आजच्या दिवशी ना आई तिच्या लेकरासाठी, त्याच्या उदंड आयुष्यासाठी, सुख समाधानासाठी देवाकडे प्रार्थना करते, ओवाळते. माझ्या वेदासाठी पुरणपोळ्या करायचे आणि तिला ओवाळायचे. ताई, तू आजही वेदाला ओवाळशील? कसं शक्य आहे ते मीरा? मी आहे ना, मग का शक्य नाही आहे? वेदाच्या बाबांचा फोन येतो, घे. हॅलो, हां, काय? हो हो, बरं बरं. काय? ताई, आईसाहेब सुखरूप आहे आणि वेदाचे बाबा त्यांना घेऊन येत आहे. बघ, म्हणाले होते की नाही मी. मीरा, आज खूप आनंदाचा दिवस आहे. सगळ्यांसाठीच पुरणपोळ्या करशील? हो ताई. तुला जपणार